जरांगेंसाठी पायघड्या आणि धनगरांच्या हातात हातकड्या हे धोरण राबवणं सरकारला शोभतं का? धनगर एसटी आरक्षण आंदोलनासाठी दीपक बोराडे आज जालन्यातून मुंबईच्या दिशेने निघणार होते. आंदोलनाची दिशा, आंदोलनाचा पाठिंबा आणि आंदोलनाच्या टेक्निकल बाबी याच्यावरती वादविवाद होऊ शकतात. अनेकांच्या मनात शंका कुशंका आहेत, त्याची चर्चा होऊन ते निरसन होईल सुद्धा. पण माझं म्हणणं आहे की मनोज जरांगे तत्कालीन गृहमंत्र्याची आई बहीण काढून रागा त्वेषाने मुंबईच्या दिशेने निघाले होते. तो प्रसंग असेल किंवा दोनदा मुंबईला मारलेल्या धडका असतील. त्यावेळेला नोटिसा आल्या सुद्धा आणि नोटिसा गायब सुद्धा झाल्या. जरांगेच्या घराला पोलिसांनी घेरावा घालावा आणि तिथं जरांगेंना नजर कैदेत ठेवावी अशी परिस्थिती कधी आली नव्हती. दीपक बोराडेंच्या बाबतीत ते घडलंय. दीपक बोराडेंसह जेवढे धनगर एसटी आरक्षण लढ्यातले महत्वाचे कार्यकर्ते त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलंय. म्हणजे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं पूर्ण स्वागत करायचं, खुल्या मनानं स्वागत करायचं आणि धनगर ज्यावेळेला आंदोलनासाठी पुढे येतील तेव्हा त्यांना नजर कैदेत ठेवायचं, त्यांना अटक करायची. आणि यामुळं सरकार सामाजिक न्यायाच्या बाबतीत निरपेक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. जी नोटीस दीपक बोराडेंना देण्यात आली त्याच्यात म्हणलंय की 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे आणि अशा वेळी आझाद मैदानावरती गर्दी असेल तर आतंकवादी हल्ला होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. मला एक प्रश्न विचारायचा आहे की मुंबईची आधीच 1.5-2 कोटी लोकसंख्या आहे, त्याच्यात आंदोलक काही लाखांनी येतील. जगातल्या सर्वात प्रगत पोलिसांपैकी पोलीस यंत्रणा मुंबईची आहे. अशा वेळेला आंदोलक आणि मुंबईकर यांना एकाच वेळी संरक्षण देण्यात गृह मंत्रालय कमी पडते का? पोलीस यंत्रणा कमी पडतीये का? याचं उत्तर शासनाने द्यायला पाहिजे. धनगर एसटी आरक्षण लढ्याची दिशा, धनगरातील सर्व नेत्यांचा आपसातील संवादाचा अभाव आणि एसटी आरक्षण लढ्यातून नेमकी काय मागणी याच्या अनेक शंका कुशंका आहेत. त्या शंका मला सुद्धा आहेत. मात्र सरकार आंदोलकांसोबत करत असलेला दुजाभाव हा अडचणीचा ठरणार आहे. एका बाजूला सरकार, प्रशासन आणि सर्व नेते मंडळी मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी सर्व ती रसद पुरवतात, मदत करतात, प्रशासन हवं तसं वागतं. आता मात्र एसटी आरक्षण लढ्यात दीपक बोराडेंना आणि एसटी आरक्षणच्या लढ्याला झुकवणं वाकवण्याचं काम सुरू आहे. हे आंदोलन नेमकं कोणत्या दिशेला जाईल हे आज उद्या स्पष्ट होईल. सरकारनं घेतलेली ही दुटप्पीपणाची भूमिका आम्हाला स्वीकारार्ह अजिबात नाही.